नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली शेती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती। तर शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। या 4 जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई मदत आलेली आहे आणि त्याबाबत तसा जी.आर सुद्धा आलेला आहे। तो जी.आर आपण पाहून घेऊ आणि जी.आर डाउनलोड करण्यासाठी लिंक आहे, तुम्ही पाहू शकता। डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानाकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यात मान्यता दिलेली आहे। रब्बी हंगाम 2023-24 आदेश क्रमांक 3 नुसार अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामी उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निष्ठावंत अनुदान स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे आपत्ती प्रतिसाद मधून विहित दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मान्य व बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते। शासन निर्णय महसूल व वन विभाग यांच्याकडून डिसेंबर 2023 व 24 या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानासाठी विभागीय आयुक्त नागपूर व नाशिक यांच्याकडून दिनांक 31/2/2024, 3/2/2024, 2/2024, 2/2/2024 या पात्रने निधी प्रमाणित प्रशासित करण्यात आहे। शासन निर्णय काय आहे? डिसेंबर 2024 व 24 या जानेवारी या कालावधीत राज्य अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसाना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णय अवन्य केलेल्या दरानुसार एकूण अक्षरी रुपये 24,67,27,000 इतका आहे। तर ते 4 जिल्हे कोणते आहेत आपण ते 4 जिल्हे सुद्धा पाहणार आहोत। तर हे बघा 4 जिल्हे। पहिला जिल्हा आहे नाशिक। नाशिक जिल्ह्यामध्ये 13 हेक्टर क्षेत्र आहे आणि बाधित शेतकरी आहेत 52। निधी आलेला आहे 4 लक्ष। आणि तसाच दुसरा जिल्हा आहे भंडारा। भंडारा जिल्ह्यामध्ये 2183 इतकं हेक्टरमध्ये क्षेत्र आहे आणि बाधित शेतकरी आहेत 5388 आणि त्यांच्यासाठी निधी आलेला आहे 5000। त्यांच्यासाठी निधी आलेला आहे 589। आणि तिसरा जिल्हा आहे आपला नागपूर। नागपूर जिल्ह्यामध्ये 2656 इतके क्षेत्र आहे आणि बाधित शेतकरी आहेत 4432 आणि त्यांच्यासाठी निधी आलेला आहे 664 इतका निधी आलेला आहे। आणि शेवटचा जिल्हा आहे गोंदिया। गोंदिया जिल्ह्यामध्ये 4853 इतकं क्षेत्र आहे आणि बाधित शेतकरी आहेत 9872 आणि त्यांच्यासाठी 2467 इतका निधी आलेला आहे। हे ते 4 जिल्हे होते। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू अशाच नवीन माहितीमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।